नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्याकरणातील एक सोपा विषय शिकून घेतोय. त्याचं नाव आहे वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे प्रकार अभ्यासताना सर्वात अगोदर बेसिक प्रश्न जो समजून घेऊया तो म्हणजेच अर्थात वाक्य म्हणजे काय. वाक्य म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून एकच गोष्ट, अनेक शब्दांचा एकच समूह, त्याला आपण वाक्य म्हणतो. वाक्य इज अ सेंटेन्स which is made up of different words. पण मराठीमध्ये त्याची व्याख्या अशी आहे, शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य. कोणतेही शब्द कसेही लिहिले तर त्याचं वाक्य होत नाही. प्रत्येक शब्द व्यवस्थित मांडणीनुसार ठेवला असेल तर त्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य म्हणतो. आज आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. तेच वाक्यांचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण अगोदर समजून घेऊया. अर्थाच्या दृष्टीने वाक्यांचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. वी नो इट ॲज असर्टिव्ह स्टेटमेंट. प्रश्नार्थी वाक्य, दॅट वी नो इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट. आज्ञार्थी वाक्य, त्याला आपण इम्परेटिव्ह स्टेटमेंट या नावाने ओळखतो. अँड उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी स्टेटमेंट, ये नाम से हम जानते हैं. आपल्याला असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लामेटरी हे नावं माहीत असतातच. पण यावेळेस आपण याला मराठीमध्ये लक्षात ठेवणार आहोत. असर्टिव्ह म्हणजेच विधानार्थी वाक्य, इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य, इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. कारण परीक्षेत वाक्यांचे प्रकार आपल्याला विचारले जातील 2 गुणांसाठी. विविध वाक्य दिलेली असतील, त्या वाक्यांचा कोणता प्रकार आहे हे आपल्याला ओळखून ही वाक्यांच्या प्रकारांची नावं आपल्याला तेथे लिहावी लागतील. तर याची काही उदाहरणं आपण पाहून घेऊया. चला, सर्वात पहिलं आपण उदाहरण पाहतो विधानार्थी वाक्याचं, असर्टिव्ह स्टेटमेंट. ज्या वाक्यात एक सरळ विधान म्हणजेच सिंपल स्टेटमेंट केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. इन अ स्टेटमेंट वेअर वी ऑब्झर्व अ सिंपल स्टेटमेंट, दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड एज असर्टिव्ह स्टेटमेंट. जिथे ऑर्डर नाही, विनंती नाही, एक्सक्लामेशन नाही, कोणताही प्रश्न नाही, ते वाक्य सरळ विधानार्थी वाक्य असेल. उदाहरणार्थ, रेणुका आत्ताच शाळेत गेली, फक्त माहिती पुरवणारं वाक्य आहे. रेणुका आत्ताच शाळेत गेली, बस. रमेश काल आला नव्हता, इथेही माहिती मिळाली, रमेश काल आलाच नव्हता. मी काल गावी गेलो होतो, त्याचे शब्द खूपच विविध आहेत. मी आपल्या सेवेसाठी आलो असतो. बघा, या विविध वाक्यांमध्ये आहे ना, तुम्हाला कोणत्याही वाक्यात कुठेही प्रश्न विचारलेला दिसत नाही. कोणत्याही वाक्याच्या वाचनानंतर आपल्याला आज्ञा दिल्यासारखं वाटत नाही आणि कोणत्याही वाक्यात मनातील भावना दर्शवल्यासारखंही वाटत नाही. फक्त माहिती देणारी ही वाक्य आहेत आणि या वाक्यांमध्ये शेवटी आहे पूर्णविराम. ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे ते वाक्य आपण विधानार्थी वाक्य आहे असं समजू शकतो. पण आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजेच विधानार्थी वाक्यामध्ये असलेलं क्रियापद हे नेहमी सामान्य पद्धतीने लिहिलेलं असतं. रेणुका आता शाळेत गेली, गेली हे फक्त सामान्य माहिती देणारं क्रियापद आहे. पण जर गेली या ठिकाणी मी लिहिलं असतं जा, तर या वाक्याचा प्रकारच बदलला असता. रेणुका आता शाळेत जा हे माहिती देणारं वाक्य नाहीये, तर हे आज्ञार्थी वाक्य झालं, आज्ञा देणारं वाक्य झालं. म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचंय, वाक्यातील क्रियापद सरळ सरळ अर्थ दर्शवणारं असेल आणि शेवटी पूर्णविराम असेल तर हे वाक्य असेल विधानार्थी वाक्य.
चला वळूया आपण प्रश्नार्थी वाक्याकडे. इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट इन विच, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. हा, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे असतच. उदाहरणार्थ, विमान प्रवास कोणाला आवडत नाही? क्वेश्चन मार्क. जगी सर्व सुखी असा कोण आहे? क्वेश्चन मार्क. घर गावाबाहेर का घेतले नाही? क्वेश्चन मार्क. आपल्याला कुठे जायचे आहे? क्वेश्चन मार्क. सचिन आता खेळेल का? क्वेश्चन मार्क. प्रत्येक ठिकाणी प्रश्नचिन्ह, यावरून एवढं तर स्पष्ट होतं की हे प्रश्नार्थी वाक्य आहे. पण त्याऐवजी इसके अलावा और एक इंपॉर्टेंट चीज है जो हमें ऑब्जर्व करनी है. प्रत्येक वाक्यात प्रश्न तयार करणारा शब्द देखील आहे. इन एव्हरी स्टेटमेंट क्वेश्चन फ्रेमिंग वर्ड भी है. कोणाला इन फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट में है कोण. तिसऱ्या वाक्यात आपण पाहतोय का हा शब्द आहे प्रश्न तयार करणारा. इन फोर्थ स्टेटमेंट कुठे हा शब्द. अँड इन फिफ्थ स्टेटमेंट का. हे असे शब्द आहेत ज्याने प्रश्न तयार होतो, काहीतरी विचारणा केलेली असते आणि त्यासोबत वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला हे वाक्याचा प्रकार, या वाक्याचा प्रकार प्रश्नार्थी वाक्य असेल हे कळतं. पुढे आपण पाहणार आहोत आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजेच इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट. येस, ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थांचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. सिंपल. जिथे कुठे तुम्हाला आज्ञा दिसेल किंवा हुकूम, कमांड, रिक्वेस्ट, विनंती, ब्लेसिंग्स, आशीर्वाद, प्रार्थना, प्रेयर, जो कोई भी स्टेटमेंट में ये पता चले कि ऐसे फीलिंग्स है, समझ लो कि ये स्टेटमेंट ऑर्डर वाला स्टेटमेंट है. कैसे? उदाहरण बघूया ना, आपल्याला कळेल. तुझे पुस्तक मला दे, है की नाही ऑर्डर, आज्ञा. सेकंड एग्जाम्पल देखते हैं. ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो, निकल जाए इस एग्रीकल्चर फील्ड से बाहर, निकल जाओ इस खेत के बाहर. ये जो दिया हुआ ऑर्डर है ना, ये है कमांड, है ना. सो इस ज्ञानबा को दिया हुआ ये कमांड है, हुकुम. ये भी आ गया है ऑर्डर स्टेटमेंट में, इंपेरेटिव में, आज्ञार्थी वाक्य. थर्ड, इट्स रिक्वेस्ट. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. ये जो रिक्वेस्ट है ना, ये रिक्वेस्ट होते हुए भी आज्ञार्थी वाक्य में. अब आप सोचोगे सर यहाँ पर तो रिक्वेस्ट है और ये तो ऑर्डर वाला स्टेटमेंट है. ध्यान से सुनना, स्टेटमेंट के फॉर्मेशन पे डिपेंड करता है. ये स्टेटमेंट के एंड में क्रियापद जो दिख रहा है ना, ये क्रियापद, सिर्फ क्रियापद को स्टडी करो, आपको समझ में आएगा कि ये ऑर्डर वाला स्टेटमेंट है. मिळू दे, मिळू दे, ये क्या है? मिळू दे ये क्रियापद है और वो भी इंस्ट्रक्टिव फॉर्म में. दैट इज वाई आज्ञार्थी वाक्य. जहां पर भी इंस्ट्रक्शन दिया है वहां पर ऑर्डर है, आज्ञा है, हे लक्षात ठेवायचं. उदाहरण चौथं. बाबा थोडोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. बाबा थोड़ोबा भगवान है, उसके सामने किया हुआ ये प्रेयर है, मेरे बच्चों के काम में सक्सेस देना, प्रार्थना. और वैसे ही खूब सीख, खूब मोटा हो, ब्लेसिंग्स, आशीर्वाद. ये जो है ना, ये है ब्लेसिंग्स. और इन ब्लेसिंग्स में भी आपको दिख रहा है क्रियापद ऑर्डर फॉर्म में, आज्ञार्थी वाक्य. अशा पद्धतीने आपण आज्ञार्थी वाक्य ओळखू शकतो. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, कन्फ्यूज होणार नाहीये. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, पण क्रियापद, क्रियापद आज्ञा दर्शवणार आहे, ऑर्डर प्रेझेंट करने वाला, इंस्ट्रक्टिव्ह क्रियापद है. दॅट इज वाय स्टेटमेंट इज आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट. हे लक्षात ठेवा. येऊया आपण वाक्याच्या पुढच्या प्रकाराकडे. तो प्रकार म्हणजेच उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लामेटरी स्टेटमेंट. ज्या वाक्यामध्ये एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो, उद्गार डायलॉग, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, एक्सक्लामेशन मार्क, उस स्टेटमेंट को उद्गारार्थी वाक्य बोल सकते हैं. कैसे? एग्जाम्पल ही देख लेते हैं ना.
किती सुंदर आहे मराठी भाषा. एक्सक्लेमेशन मार्क. मनातली भावना ही जी आपण इथे शब्दांमध्ये वर्णन केली. किती सोपी आहे ही कविता. फिलिंग्स, इमोशन्स, भावना दर्शवणारा शब्द, हा उद्गार, डायरेक्ट स्पीच वाईज स्टेटमेंट. बाप रे, केवढा मोठा साप हा. कितना बड़ा ये साप. डर के मारे वो अपने फीलिंग्स हमने बता दी, जता दी. किती उंच आहे ही इमारत. कितना बड़ा है ये बिल्डिंग. एक्सक्लेमेशन मार्क. काय गर्दी होती गाडीला. क्या गर्दी था, क्या भीड़ था गाड़ी में. फिलिंग्स, इमोशन्स, वर्ड्स में हम प्रेझेंट करा. या प्रत्येक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिसतंय. येस, आपल्या मनातील भावना उद्गाराच्या स्वरूपात बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांना शब्द रूपात सादर करत असताना, प्रेजेंट करते हुए एक्सक्लेमेशन मार्क देना जरूरी है. एक्सक्लेमेशन मार्क आ गया तो वो स्टेटमेंट रहेगा उद्गारार्थी वाक्य. इजी टू आइडेंटिफाई एक्चुअली. ओके, अब इसके लिए एक ट्रिक. सिंपल स्टेटमेंट के एंड में आता है फुल स्टॉप. इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट जो होता है मतलब प्रश्नार्थी वाक्य असतं, त्या शेवटी येणार प्रश्नवाचक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हानंतर आपण येतोय आज्ञार्थी वाक्याकडे. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी असेल पूर्णविराम, पण वाक्यात एक आज्ञा दर्शवणारा शब्द असतो, क्रियापद. आणि उद्गारार्थी वाक्यात उद्गारवाचक चिन्ह हे असतच. चला तर काही आपण स्वाध्यायातले प्रश्न ओळखून घेऊया. ही खूपच मानाची गोष्ट आहे. चला या वाक्याचा प्रकार ओळखा पाहू. येस, उत्तर आहे विधानार्थी वाक्य. किती सुंदर आहे ही ज्योत. उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे हे असेल उद्गारार्थी वाक्य. नेत्यांच्या आदेशानुसार शाळा बंद पाडा. बंद पाडा इट्स अ क्रियापद अँड इट इज इन इन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म, म्हणून हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो. येस, प्रश्नचिन्ह असल्यामुळे हा वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आणि मुलांनो अभ्यास करा, पढ़ाई करो, इन्स्ट्रक्टिव्ह स्टेटमेंट है, म्हणून हा वाक्याचा प्रकार असेल आज्ञार्थी वाक्य. स्वाध्याय दुसरा तोही आपण पाहून घेऊया. इथलं पहिलं वाक्य आहे हे आनंदवन की ब्रह्मानंदवन, and it ends with क्वेश्चन मार्क. येस, प्रश्नाचा वाक्याचा प्रकार असेल प्रश्नार्थी वाक्य. दुसरं वाक्य आहे बागेत फेरफटका मारा. गार्डन में घूमने जाओ. मारा इंस्ट्रक्टिव्ह है. येस, आज्ञार्थी वाक्य. तीसरं वाक्य आहे त्याचे शब्द किती विविध, उसके वर्ड्स कितने डिफरेंट डिफरेंट है. विविध एंड एक्सक्लेमेशन मार्क. येस, उद्गारार्थी वाक्य. अँड फोर्थ वन विवेकाचे भान कधीही विसरू नका. भूलना नहीं है, अगेन इन्स्ट्रक्शन, म्हणून इन्स्ट्रक्शन असल्यामुळे आज्ञार्थी वाक्य. पाचवं वाक्य आहे आता मला झोपू दे. यावरून आपल्याला एवढं स्पष्ट होतं की ही एक विनंती आहे, आता मला झोपू दे. झोपू दे हे क्रियापद इन्स्ट्रक्टिव्ह असल्यामुळे वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्य असेल. तर आज आपण वाक्यांचे प्रकार ओळखा हा भाग इथे शिकून घेतलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा सराव करत राहा. विविध वाक्य पाठ्यपुस्तकातून वाचन करून लिहून वाक्यांचे प्रकार ओळखा आणि उत्तरे लिहा. सराव करत राहा. मराठीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वाचन आणि लिखाण हे झालंच पाहिजे. धन्यवाद.